ए मम्मी मम्मी तू बाहेर जा. मम्मी अय मम्मी बोलत नाही मला. काय माहित मम्मीला काय झालंय. मम्मी सकाळ धरणं मला बोलत नाही. काय माझे काय झालं हे बघा. आपा जेवढं माझ्याकडे पैसे नाही तेवढं आपाकडे पैसे आहेत. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज काय एवढं खास नाही. आज फक्त एक ब्लॉग काढायचं म्हणून काढतोय, कारण की चॅलेंज माझ्याकडे तर सध्याला नाही. मी मागच्या व्हिडिओ मध्ये एक चॅलेंज टाकलंय, तेच आता 2 दिवसांनी टाकणार आहे. तर आज नुसतं एक रुटीन ब्लॉग आहे की आज मी दिवसभरात काय काय करतोय. आपली अशी सेवा असते बघा. पाऊस पडून तर मी फॅन लावलाय, कारण ऊन मधनं ऊन येतंय, ऊन मधनच गरम होतंय. आणि पाऊस तर आता 4-5 दिवस झाला बंद आहे, उकडायला लागले म्हणून फॅन लावला बाबा. आणि 5:30 वाजले त्या तरी पप्पा आले नाहीत. आणि मी जेवायला लागलोय लापशी, चिप्स आणि पाण्याची बॉटल. लापशी तुम्हाला माहितच असेल, तुम्ही बारकेपणी लापशी गावाकडे या कुठं तर खाल्लीच असेल. तुम्हाला माहित असेल जी गावाकडे राहते ते लापशी म्हणजे काय. खातो पप्पा तर आले नाहीत बघू. पप्पा आले अजून व्हिडिओ काढत आहे पुढे. तर पप्पा आले तर शेवटी आल्या खायला लागले. तर आता पहिले फ्रेश होतो, कारण की सकाळ धरणं मी टपरीत बसले त्यामुळं लय अंग जरा चिपचिप झाले भाई. म्हणून सगळ्यात पहिले फ्रेश होतो, मग पुढचं नियोजन करू. तर आता फ्रेश झाले आणि आता जरा बरं वाटतंय जरा पहिल्यापेक्षा. तर आता चहा पिऊ. आणि मी खरं दुधाचा चहा सोडून दिलाय. आता मी कोरा चहा प्यायला गेलो, कारण की ब्लॅक टी खरं एकदम हेल्दी आहे शरीरासाठी. दुधाच्या चहाने काय होतं माहिती का, पित्ताचा त्रास होतो भाई. मग मी ते सोडून दिलंय सगळं. आता दुधाचं पदार्थ खातो थोडे थोडे, पण चहा मध्ये तर दूध टाकून नाही पिणार भाई. आता बघू, आता सुरू करणार आहे मी लेमन टी आणि नाही तर ग्रीन टी, दोन्ही पैकी एक चालू करणार आहे. पण हे दुधाचा चहा सोडून देणार आहे पाकच. तर भाऊ हे आपल्या ब्लॅक टी मध्ये एक लिंबू टाकायचा, मग तर एकदम लेमन टी होती मस्त वेगळी. लिंबू पिळायला आजपासून हेच करणार आहे. आजपासून हेच चालू करणार आहे, कारण की ते बाबा मला खरंच दुधाचा चहा पिऊन असं पित्त झालं नाही एवढं, त्यामुळे नको हेच चालू करायचं बाबा. आता तुम्ही एक नोटीस केलं असेल की माझं एवढं वजन वाढले, तब्येत वाढली, त्यामुळे मला लय त्रास होतोय. म्हणजे असं वजन असं वाढलेलं आहे ते पण मला. आता तुम्हाला तुमचा भाऊ जिम मध्ये दिसेल काही दिवसाने. तर पहिली स्टेप तर करतोय मी, चहा सोडलाय पूर्णपणे. चहा आता मी बंदच करणार आहे, कारण की जे पेत असेल तुम्ही पण बंद करून टाका. ती तुमची चॉईस आहे, पण मी तर सांगतो मला त्याने लय त्रास झाला त्या चहा आणि पित्ताचा त्रास. तर तुम्हाला होत असेल तुम्ही पण बंद करून टाका आणि लेमन टीवर नाही ग्रीन टीवर या. तुम्ही बघा आपा जेवढं माझ्याकडे पैसे नाही तेवढं आपाकडे पैसे आहेत. काय बाबा अवघड आहे. माझ्याकडे अजून मी बघितले नाही एवढे पैसे. एवढा अपेक्षा का पैसे. अरे तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा रे. त्यामुळं सकाळी काय मला बोलत नव्हते. कामाने टाकून झोपला होता म्हणून काय बोलत नव्हते सांग. ती सांगते. काय रात्री कामाला गेलता, झोपला होता ना तो, हा म्हणून बोलत नव्हतं. हे कारण आहे का? दुसरं कारण काय? काहीच नाही. काहीच नाही. रात्रभर काम करते तू, सकाळी झोपतो ना 1-1:30 वाजेपर्यंत. तर मग मी तसे काम म्हणते, कारण की मी रात्रभर जागतो आणि सकाळी लवकर उशिरा उठतो ना, त्यामुळे ती तशी म्हणते. पण मी रात्रभर एडिटिंग करत असतो व्हिडिओचे, त्यामुळे मी उठत नाही लवकर. पण आता मी जिम लावणार होता, उठणारच आहे लवकर. मग जेवायला. आता लवकर उठणार मी उद्यापासून. बरं. चालतंय. हो. ओके. बाहेर जेवण आणि भाकरी आणि मिरचीचा खरडा बाहेर भेटत असतं काय मिरचीचा खरडा? भेटतो. नाही भेटत. भेटत असतो. नसतो भेटत. घरी करायचा असतो मिरचीचा खरडा. देतो का करून? मला येत नाही. जेव्हा काय केलं नाही का तुम्ही? केलं. काय केलं? लापशी केली, कोबी, हा परत चपात्या, भाकरी. हा. तर चला बाहेर ना काय तर आणू खायला. थोडं लाईटलीच काय तर आणू. मला तर चायनीज खायचं होतं, पण हे नको म्हणते चायनीज खायला. आणि कसं मी जिम चालू करणार आहे म्हणलं, शेवटचं खाऊन घेतो ना चायनीज बिनीज सगळं आताच. आज शेवट होणार, म्हणजे अजून पहिला दिवस येणार. ती नेहमीच आपलाय बोम. आज शेवट खायचं आणि उद्या मग पहिल्यापासून मागचा पाडा. नाही, उद्यापासून खरं मी सोडून देणार आहे सगळं खायचं. उद्यापासून हेल्दी माणूस होणार. हेल्दी, एकदम हेल्दी. स्वप्न नाही खरं खरं होणार आहे. चेष्टा करून ना. आज रात्रभर स्वप्न बघायचं आणि उद्या हेल्दी व्हायचं. हेल्दी होतोय का अजून मसरा होतोय काय माहिती. दादाला आम्ही चाललो खायला तर नाही. चला तर आम्ही बाहेर गेलो काय तर खायला नाही, पण सगळी दुकानं बंद झाली. टाइम झाला तेवढा. मग घरी जातो मग ते करायला.
आता जेवण करायचं म्हणून हा व्लॉग मी इथंच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. चुकलं असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि काय आवडलं असेल तरी कमेंट मध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बारीक झालाय कारण की मी 4 वाजता व्लॉग चालू केला संध्याकाळच्या, म्हणून व्हिडिओ बारीक झालाय. बाकी काही विषय नाही. पुढचा व्हिडिओ एकदम चांगला येणार आहे भावांनो, त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा पप्पा आले काय म्हणतोय नाना? तर हे चालत राहणार आहे. बघूया पुढच्या भेटूया. चला बाय बाय.